महिला सक्षमीकरण व प्रेरणादायी विचाराच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कायदे व हक्क. महिला सक्षमीकरणात महिलांना कायदेशीररित्या माहिती असेल तर त्यांना त्यांचे हक्क समजतील आणि त्यांना आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास मदत होईल. तसेच त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतील आणि सन्मानाने जगू शकतील. म्हणून महिलांना कायद्याची आणि हक्काची पुरेपूर माहिती असणं हे महिला सक्षमीकरणासाठीचं एक उत्तम साधन आहे. महिलांना त्यांचे हक्क, समानतेचा हक्क, भेदभाव विरुद्ध संरक्षण, समान संधीचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सन्मानाने जगण्याचा हक्क हे महिलांचे मुख्य हक्क आहेत. त्यामध्ये आपण समानतेचा जर हक्क बघितला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये कलम 14 नुसार सर्वच नागरिकांना समानतेचा हक्क मिळवून दिलेला आहे. त्याचबरोबर कलम 15 नुसार कोणत्याही नागरिकांना धर्म, जात, वंश, लिंग, जन्मठिकाण, जात याच्या विरुद्ध भेदभाव करण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे. त्याचबरोबर समान संधीचा हक्क सर्वच नागरिकांना दिलेला आहे. भारतीय संविधानामध्ये कलम 16 नुसार सर्वच सरकारी कामामध्ये समानतेचा हक्क आहे. सर्व स्त्री पुरुषांनाही समानतेचा हक्क आहे. प्रत्येक महिलेला शिक्षणाचाही हक्क आहे, समान जगण्याचाही हक्क आहे. समान जगण्याचा हक्क कलम 21 नुसार नागरिकांना संविधानात दिलेला आहे. महिलांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा कायदा हे वेगवेगळे आहेत. त्यामध्ये घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा आहे 2005 हा कायदा आहे. या कायद्यानुसार महिलांना शारीरिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक कुठल्याही अत्याचारापासून संरक्षण मिळते. हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 या कायद्यानुसार हुंडा देणे घेणे हा गुन्हा ठरवला जातो. तसेच महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013 या कायद्यामध्ये महिलांना कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी सन्मानाची आणि सुरक्षिततेची वागणूक मिळते. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 या कायद्यामध्ये मुलींच्या लग्नाचे वय हे 18 केलेले आहे. 18च्या आत कुठल्याच मुलींचा विवाह करता येत नाही आणि तो विवाह झाला तर तो बालविवाह म्हणून या कायद्यामध्ये 2006 या कायद्यानुसार गुन्हा दाखल करता येतो. मातृत्व कायदा या कायद्यामध्ये महिलांना बाळंतपणाच्या रजा, इतर सुविधांच्या रजा मिळवण्याचा पुरेपूर अधिकार आहे. वारसा हक्क महिलांना वडिलोपार्जित समान हक्क देण्यात आलेला आहे. वरील सर्व हक्क मिळवण्यासाठी महिलांनी कायद्याची माहिती करून घेणे गरजेचे आहे. महिलांना ती माहिती करून देणे हेही गरजेचे आहे. महिला अन्यायाविरुद्ध स्वतंत्रपणे आवाज उठवू शकतील. त्याचबरोबर तो अन्यायाविरुद्ध तक्रार करताना कुठलीच महिला घाबरणार नाही किंवा तिला कोणी घाबरण्याचे कारणही नाही. महिला व बालविकास विभाग, पोलीस विभाग याची महिलांनी सतत मदत मिळते आणि ती मदत महिलांनी घ्यावी. त्याचबरोबर महिला बचत गट, ग्रामसभा असेल, महिला सभा असेल यामध्ये सततचा सहभाग नोंदवला तर महिलांना आपल्या हक्काबद्दल माहिती मिळते. त्या महिला आपल्या हक्काबद्दल जागरूक असतील, आपल्याबरोबर 4 महिलांनाही त्या जागरूक करू शकतील आणि असंच झालं तर महिला सक्षमीकरणाचा हा महत्त्वाचा भाग आहे. जो कायदे आणि हक्क हे जर महिलांना समजले तर महिला सक्षमीकरण होण्यास लवकर मदत होईल. धन्यवाद. आता आपण पुढच्या भागामध्ये कलम 14, कलम 15, कलम 16 आणि कलम 21 याची माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.